काय हे वाजवायचे? घंटी घंटी. चला. घंटा वाजवली. अरे वा अमोल बाळा, तुझ्यासारख्या गोड बाळानं जर घंटा वाजवली ना तर देव कुठं पण बाहेर भक्ताला भेटायला गेला असेल ना पटकन देवळात येईल. हा बापू आलाच पाहिजे. अमोल इकडे पहिल्यांदा आलाय ना. बरं चला आता पाया पडा सगळ्यांनी. काका मला नवस मागायचा आहे. तुला काय मागायचंय बाळा? काका मी देवाला असं काहीतरी मागणार आहे की त्यामुळे मला परत काहीच मागावं लागणार नाही. आणि हो काका, देव आमचा ऐकतो बरं का. अगं पोरी काय ऐकणार नाही देवाचं. ही लहान पोरं तर देवाच्या देवपणाला जिवंत ठेवतात. म्हणजे काका अरे तू माग देव नक्की पूर्ण करणार. हो चालेल काका. अमोल आता पटकन हात जोड आणि काय मागायचं ना ते माग देवाला. काय द्या बापू. काका ठीक आहे. नावाची हे मनी आणि भल्या भल्यांना 5 ती पाणी. आप्पे अगो मी एवढी आडाणी असून बी इथं इथं तुझ्या खोलीपर्यंत पोचले बघ. फकस्त ना कागदपत्र घावली पाहिजे मग बघच. इथं इथं तुझ्या घरात राहून सगळी जमीन माझ्या नावावर करून घेते का नाही. कागदपत्र दिसत्यात. वा 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 वा. हा हा हा. बंट्या आता लवकरच ही जमीन माझ्या नावावर करून घेणार आणि तुला एखाद्या चांगल्या दवाखान्यात नेऊन दाखवणार. हो ना. चला सगळेजण नमस्कार करा. अहो ऐका ना. हा. मला सांगा इथं खरंच जे मागेल ते पूर्ण होतं का हो? हो ना. अगं होणार की. फक्त आपलं मन साफ पाहिजे. ए बाई तू लगेच स्वतःवर घेऊ नको. मी आपलं असंच म्हणले. तुमचं असंच बोलणं मला चांगलंच कळतंय बरं का. आणि हा निदान आज जे काही मागाल ना ते बायकोसाठी मागा. हो ना. देवानं मला तुझ्यासारखी एवढी भारी बायको दिल्या. मग दुसरं काय मागू मी त्याच्याकडे. तुम्ही पण ना पाय पडा. आज जन्माची उंजळ तुझ्या पायावर व्हायला तयार आहे मी देवा. फक्त माझ्या आप्याचा संसार नीट होऊ दे. एकमेकांबद्दल पहिल्यासारखं प्रेम नवरा बायकोत परत येऊ दे देवा. देवा माझ्या मा बापामध्ये प्रेम होते आणि माझी पूर्ण फॅमिली एकत्र राहते. मी परत तुला काहीच मागणार नाही. तुला माझ्याकडून जी आवडते घे पण या सगळ्यांना एकत्र आण. पोरगा आशा घेऊन बसले देवा. माझी काहीच नाही पण त्याची इच्छा पूर्ण कर. तू दयाळू आहेस असं म्हणतात. माझा मग तुला जे मागेल ते दया करून त्याला मिळू देते. अरे बाळा तुझी इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. हो कसं काय काका? अरे बाळा लहान मुलं देवाचेच रूप असतात म्हणून. म्हणजे
अरे म्हणजे आपण मागितलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला देव हो म्हणला असं. हो का? हो. चला 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 येऊ. चला गुरुजी. चला. आप्पे किती किती शोधलं तेव्हा हितवर आले मी. आता ही जमीन माझी झाली. आता बघ तुझं मी किती हाल करते ते. चला सावकाश. अमोल, अरे बाळा देवबाप्पाकडे काय मागितलं सांगितलं नाही. बापू अहो देव बाप्पाचं आणि माझं सिक्रेट आहे ते. बापरे सिक्रेट. काय राव भांजे, मग आम्हाला पण सांगणार नाही वय? सांगेन ना मामा. आधी 90 तर पूर्ण होते. दिप्या, अरे हा नवस मागत होता ना तेव्हा ते आतले पुजारी काका पण आश्चर्यचकितून बघत होते. आता खरंच मला प्रश्न पडलाय आणि काय मागितलंय असं. काय काय मा अगं थांबकी ग थोडे दिवस. बरं दिदे, आपण निघायचं का थांबायचं? निघूया ना आता. मा ते बघ तिकडे दुकान आहे. तुला काय घ्यायचंय आता? मागे इथे कसं काय तिथे घ्यावं काय ना. चल चल चला चला लवकर. अरे हळू. मी पण बघते मला काय भेटतंय का. जा जा. हो हो. बरं झालं ना आपले देवदर्शनाला आलो. लई दिवसांची इच्छा होती. अर्जुन, मलाही वाटत होतं आपण जोडीने यावं इथे. आणि बघ ना आज बरोबर योग जुळून आला. तेव्हा असतोच ग आपल्या बरोबर. कुठल्या ना कुठल्या रूपात असतोच. तो कधी कसा समोर येईल ना सांगता येत नाही. वातावरण मस्त आहे ना. हो. पाऊस पडून गेल्यामुळे. घ्या पोरांनो प्रसाद. छान जोड आहे बरं का दोघांचा. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. किती सहज बोलून गेल्या ना त्या. एखाद्याने आनंदाने मनापासून आशीर्वाद दिला ना आपे की चांगल्या गोष्टी घडायला वेळ नाही लागत. नाशी माणसं आजूबाजूला असतील ना तर जगणं पण सहज होऊन जातं. खरंय. म्हणजे बघ की फक्त या आजीनीच नाही तर मागच्या काही दिवसात बऱ्याच लोकांनी आपल्याला हेच म्हटलंय, हो की नाही? साहजिक आहे ना आपे. लोकांना वाटणं साहजिक आहे. आधी फक्त आपण दोघं होतो, आता अमोल आहे आपल्या बरोबर. त्यामुळे लोकांना आतून वाटणं साहजिक आहे. त्यांना वाटतंय, पण तुझं काय? आपे तुला खरं सांगू का, आत्ता माझ्या डोक्यात अमोलशिवाय दुसरा विषय नाही का कुठला. म्हणजे मी तुला परवा पण म्हणलं ना की मागचं सगळं सोडून देऊन मी पुढे जाण्याचा विचार करतोय, प्रयत्न पण करतोय. तुला दिसत असेलच ना. हो मला दिसतंय की, पण नेमकं होतंय काय मग? आपे परमेश्वर करून असं न हो, पण जर काय झालं आणि तू अमोलच्या आयुष्यातून कायमची गेलीस तर अमोलला कसं वाटेल? आपे तुला पण माहिती आहे मी कसं आहे. मी किती रागीट असेल, मी किती चिडचिड असेल, पण आपल्या लोकांबाबत मी कायम हळवा होतो का नाही. आणि असं असताना सरकारांचं असं वागणं आहे ना, मला नाही विसरता येत का. अर्जुन, हा विषय ना खूपच नाजूक आहे रे, आणि मला आता त्यावर नाही बोलता येणार. पण तुला खरं सांगू का, सरकारांची पुरेशी शिक्षा भोगून झाली आहे अर्जुन. तेच सांगतोय मी आपे. घावानी घाव नाही भरत ग. त्यांनी शिक्षा भोगली म्हणून माझा घाव कसा भरल? तुम्ही काय म्हणता ना मला तेच कळत नाही. सरकारांना त्रास झाला म्हणून माझा त्रास कमी व्हायला मी काय वैरी आहे का त्यांचा? अरे अर्जुन, तसं नाही रे. आपली आई होती ती माझी आई. ती असती ना तर आज माझं आयुष्य वेगळं असतं, माझं चालणं बोलणं वेगळं असतं, अर्जुन कदम वेगळा असता आज काहीतरी. माझं सोड ना, कदमांचं आयुष्य वेगळं असतं. सगळं माहीत असून ना फक्त पैशासाठी सरकारने आईचा जीव जाऊन दिलाय. फक्त पैशासाठी. त्या माणसाला माफी नाहीच. तू तर माझी होतीस. अर्जुन, हे बघ, या विषयावर आपलं खूपदा बोलणं झालं आणि मी जे काही केलं त्यामागचा माझा हेतू कधीच वाईट नव्हता. नसेल आपे,
ज्या जखमा अशा खोलवर रुतल्या गेल्यात ना, नाही ग भरून येत. अर्जुन, काही कोडी न सुटण्यासारखी असते. बरं मला सांग, मी आता काय करू जेणेकरून मी तुझा विश्वास परत मिळवू शकेन? आपे बघ, तू चांगली आहेस का तू वाईट आहेस, माझा तुझ्यावर विश्वास आहे नाही हे आता मला कोणी सांगायची गरज नाही. आणि मी पण या माझ्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय की. त्यामुळे तू असं वेगळं नको काय करू. बघू नेमकं काय म्हणायचंय तुला? आपले काही जखमा न भरून येण्यासारखे असतात, उपचारांनी नाही भरून येत ते. त्यांना तसंच सोडायचं असतं, वेळ भरून काढते त्यांना. आणि इथून पुढे काही झालं तरी तू माझ्याशी खोट नको बोल, मला नाही सहन होणार. प्लीज. मी घेईन काळजी. आणि अर्जुन, तू या सगळ्या गोष्टींमधून लवकरात लवकर बाहेर पडावं असं मला खूप मनापासून वाटतं. आप्या, अर्जुन, हर पावसाच्या आत घर गाठू निघायचं का? हो चला. हे बघ आर्य, तू आहेस ना, जशी आहेस तशी चांगली आहेस, तुझ्यात काही कमी नाही. तुला योग्य वेळी योग्य जोडीदार मिळेल. पण तो तू नसशील ना. जशी तू अप्पी नाही होऊ शकत ना, तशी दुसरी कुठली मुलगी पण तू नाही होऊ शकत. हे ज्या दिवशी तुला कळेल ना, त्यावेळी तुला तुझ्या मनासारखा जोडीदार आपोआप मिळेल. मॅडम, हो मॅडम. काय चिंच काय अहो, कुठली फाईल बघताय हो? फाईल? अहो ते मी कोणत्या केस? अहो मॅडम, तुमचं फाईल मध्ये लक्षच नाही. म्हणलं कशाची फाईल चेक करणार आहे तुम्ही? तसं नाहीये चिंचुके. अहो ते काम संपवण्यासाठीच फाईल हातात घेतली होती. पण डॉक्सकॅटला विचार काही जाई नाही. हो चिंचुके. अहो अर्जुनचे विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये. मॅडम, मी तुम्हाला सांगितलेलं खरं आहे का नाही हे सांगा बरं. अर्थात खरं आहे, पटलंय मला. पण चिंचुके, असं शांत बसून काय होणार आहे? हे बघा, तुम्ही मला एक गोष्ट सांगू शकाल का? काय? बोला की. बरं मला सांगा, अप्पी आणि अर्जुन मध्ये सगळ्यात पहिलं भांडण कुठल्या गोष्टीवरून झालं हो? अहो मॅडम, साहेबांचा लय जिव्हाळ्याचा विषय. अहो तुम्हाला सांगतो, साहेबांचे काका आहेत का नाही, पैशाला लय हावरं. आणि साहेबांची आई सारखी आजारी असायची. मग त्यांनी काय केलं, साहेबांच्या आईला दवाखान्यात न्यायला टाळाटाळ केली आणि त्याच्यातच त्या वारल्या. आणि ही सगळे का नाही अपर्णा मॅडमला माहित होतं, तरी सुद्धा त्यांनी आहे ना साहेबांपासून लपावलं. काय चिंचुके, ही अपर्णा एवढी वाईट आहे? अहो, तुम्हाला सांगतो, अपर्णा मॅडम असं म्हणतात की ही सगळं मी चांगल्यासाठी केलंय. पण मला शंकाच आहे. अहो साहेबांनी 7 वर्ष कशा अवस्थेत घालवलेत ना, ती माझ्या डोळ्यानं बघितले. आता ती तसंच म्हणणार ना. चोर कुठे चोरी केल्यानंतर म्हणतो मी चोरी केली म्हणून. मॅडम, तुम्ही हे विषय ना साहेबांपाशी अजिबात काढू नका बरं का. काय जुन्या आठवणी काढून साहेबांना लय त्रास होईल. नाही नाही चिंचुके, अर्जुनला त्रास होईल असं मला काहीच करायचं नाही. तुम्ही फक्त मला एवढंच सांगा की या एका खोटामुळे अर्जुनने अपर्णाला 7 वर्ष स्वतःपासून लांब राहायला सांगितलं. हा मग, अहो साहेबांना रागच आहे ह्या खोट्याचा. वा चिंचुके, म्हणजे अप्पीने परत एकदा अर्जुनचा विश्वासघात केला तर? अहो ज्वालामुखी कुठं ज्वालामुखी. अहो मॅडम, साहेब स्वतः कुलमुडून जातील, पण आपण ना मॅडमला चुकून सुद्धा माफ करणार नाही. आणि मग तो अपर्णाला आपोआप सोडून देईल, हो ना? हा मॅडम, पण साहेबांची अवस्था. त्याला सावरायचं तुम्ही माझ्यावर सोडून द्या. याआधी मी ते केलेले आणि आत्ताही करायचं झालं ना तर माझ्यासाठी ते काही अवघड नाही. अरे अमोल, आलो वाटतं, आलो. अरे आला वाटतं अमोल. काय अमोल, एकदम खुश दिसतोय. हो तुबा, आता मी द्यावं जाणार ना.
राम. मग कसं वाटलं देवाला जाऊन? अहो, विनायकराव, अमोल दर्शनाला येतोय म्हणल्यावर देवालाच आराम नाही. एकदम सगळ्यांचं देवदर्शन एकदम मस्त झालं. आजोबा मी देवाला नवत बोललो आणि देवाने माझं ऐकलं पण. मग हा. देवाला माहितीये आमचा अमोल किती गोड आहे ते, हा? त्यामुळे ना ते तुझं ऐकणारच. बरं मी काय म्हणते, तुम्ही बाहेरून येताना काही खाऊन घेऊन आले नाही ना? कारण ना मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवलाय ना, म्हणून. हा अरे वा फुयाजी, तुम्हाला सांगतो प्रवासानं माझी अवस्था लय खराब झाल्या. तुम्ही लागा तयारीला. ए आधी फ्रेश हो जा लवकर. पण तिथे दिप्या, अरे हातपाय तोंड तरी धुवून घे, मग जेवायला बसायचं असते. बरं बापू. बया, आजचा दिवस इतका आनंदाचा आहे म्हणून मी पटापट सगळा स्वयंपाक केला. नाही म्हणजे आता तुम्ही कुलदेवताला जाऊन आला का नाही सगळी, मग त्या आनंदाचा दिवस आहे का नाही? तेवढं आहे बरं का. आणि पुयाची त्यासाठी तुम्हाला थँक्यू बरं का. होय भुयाजी, तुम्ही विषय काढला म्हणून आम्ही देवदर्शनाला गेलो. आणि आप्या, आजचं देवदर्शन खरंच आवडलं बरं का मला. आणि बरं झालं पुयाची, तुम्ही रोजच्या सारखं जेवण बनवले ना. आहा, आता तुम्ही एवढ्या लांबून थकून येणार म्हणून मी एकदम साधा स्वयंपाक केलाय. हा हा बरं केलं भुयाजी, आजचं देवदर्शन मला लय आवडलंय बरं का. मला बी बापू. मी पण आलो असतं र, पण माझ्या तब्येतीमुळे मला नाही जमलं. आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण जाऊ की नंतर. सगळे कंटाळले तर याचा उत्साह बघा. अमोल तुला भूक नाही लागली का? हो मा, खूप भूक लागली. लागली आहे ना भूक? मग चला आवरून घ्या, मग जेवायचं आपल्याला. चला 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 चला. आप्पे, अगं आज मी पहिल्यांदा एवढ्या आनंदानं तुला जेवायला घालणार आहे. आणि तो आनंद तुमच्या बरबादीचा आहे. कारण आज तुमचे सगळे जमिनीचे कागद माझ्याकडे आलेले आहेत बघ. पार्टनर, खरंच तुम्ही पाहिजे होता बरोबर आज. होय हो. अहो पर या पोराचा उत्साह बघून मला असं वाटतंय की मीच तिथे जाऊन आलोय त्याच्या बरोबर. बरं कदम, आज दिवसभर काय त्रास नाही ना? काय नाही, एकदम बेस्ट. बरं मी आवडतो जरा. हा बरं पार्टनर, तुम्ही सांगा की मला आता काय काय झालं अजून. हो, ठीक आहे पाणी. अहो तुम्ही जरा लवकर येत जावा ना घरी. माझा ना वेळच जात नाही, एकटीला करमतच नाही घरात. रुपाली, मी जिथं शिकवायला जातो ते कॉलेज आहे आणि मी प्रोफेसर. बायोमेट्रिक केल्याशिवाय मला बाहेर नाही येत आहेत. हां तेही खरंच आहे. मी पण खूप प्रयत्न करते हो कशात ना कशात तरी मन रमवायचा, पण ना वेळच जात नाही. तू एक काम कर ना, नवीन काहीतरी शिक. कसं आहे, वेळ कारणी लागेल या ठिकाणी. ताई आर्या, आर्या बरं झालं आलीस, तुला बघून खरंच भारी वाटलं. आणि बघ, आली आहेस तर जेवण करून जायचं. हां रुपाली, आलो मी फ्रेश होऊन. हां ताई. आर्या अगं तुला किती वेळा सांगितलं मला ताई नको, मला जाऊबाईच म्हणायचं. हे बघा, मी इथे आले याचा अर्थ असा नाहीये की मी तुम्हाला माफ केले. अगं आर्या, तू इकडं आलीस तर मला किती आनंद झालाय. त्याने काय होणार आहे ताई? हे बघा, तुमची हीच इच्छा आहे ना की मी तुम्हाला परत एकदा जाऊबाई म्हणावं? अगं नुसतं जाऊबाई म्हणावं अशी नाही, तर तू या घरची सून म्हणून यावीस अशी इच्छा आहे माझी. मग माझं एक काम करा, आणि तसंही तुम्हाला माझी मदत करायचीच आहे ना. अगं आर्या, का नाही करणार मी तुझी मदत, सांग ना. त्या अप्पीच्या घरात ती मोना आहे, ती तुमचं ऐकते ना? म्हणजे ती तुमच्या हातातली आहे ना? हां अगं, तिला पण आपण आणि भाऊजी एकत्र आलेले नको. ग्रेट. मग मला तिच्याकडून थोडीशी माहिती हवी. कसली? ऐका, इतकंच काय ते आपल्याला करायचं. एकदा का अप्पीने अर्जुनचा परत एकदा विश्वासघात केला की मग झालं. मग मी बघते अप्पी आणि अर्जुन कसे एकत्र येतात. आर्या
अगं हा तर जालिम उपाय आहे. तू आता काळजीच करू नकोस. तुला हवी असणारी माहिती व्यवस्थित काढून देते मी. ताई, हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे.